हळू ताते. बकरी वळायला आलतो जरा. बकरी वळतो पुढे. नको बाबा, आई मारण माझी. अरे काय घ्यायचंय? काय कळतो? म्हातारी तिथं थांबली, दिसली का तुला? दिसली का? गावातली लय वाणगोळ आपल्या शपथ. पिलेले माणसं कधी खरं बोललं नाही. ठीक आहे, पण तुला एक सांगतो, त्या गावातल्या सावकारापासून तू सावध राहावा. आता तर मी सावध आहे. तू पैसे घेतले तर वाटतोळ झालं. आता काय करू तात्या? सगळा खर्च मला भागवायचा होता म्हणून घेतलं सावकारापासून कर्ज. अरे त्याने किती बायकांना बरबाद केले. काय तुला येडे? आता तात्या, आपल्या गावात सावकाराशिवाय कोण देणारा माणूस आहे का? तू लय मोठी चुकी केली बाबा. परत 10 रुपये. आणि तात्या, माझ्याकडे पैसे नाही, उद्या सावकार घरी येणार तात्या. अरे तू कधी आपल्या 10-5 दे. आज काय झालं तुला? आणि तात्या, सावकारने एवढं व्याज लावले, काय सांगू. मी त्याच्यात आत्महत्या करायला निघणार होतो. तू झाला बरला झाला मर तुझ्या कर्माने. गोली मार भेजे में क्या भेज चोरी करता है. मायला वसुली आज कशी व्हाय ना माझी. हा कोण आहे? विक्याला जरा आहे ना फोन करतो मी. हॅलो. अरे विक्या, काय फोन घाण ठेवला का काय तुझा? कुठं आहेस तू? आणि पैशाचं काय आलं रे माझ्या? आज देतो, उद्या देतो. गावात लय मोठी चर्चा आहे तुझी. चांगली बायको, एकदम सुंदर बायको तुझी म्हणतात. असं आहे का? हे बघ, तुला आहे ना लास्ट सांगतोय मी. लास्ट म्हणजे लास्ट. उद्या मी तिथे येतोय. एक तर पैसे तरी तयार ठेव, नाही तर तुझी बायको. परत बोलू नको, बोललं नाही म्हणून. हा ठेव. ए तात्या, अरे अरे इकडे. सावकार काय कुठे हिंडतोस? किती पेतो? अरे काय नाही बघ, तुला आज मी इंग्लिश पाचतो. इंग्लिश नाही. अरे अरे इंग्लिशच पाहिजे तू आज. हे बघ, बरं मी काय म्हणतो, गावात त्या शिरप्याच्या पुरीचं लग्न झालं म्हणतात. हा का? त्या इकडची बायको. खरं का काय? अरे वा 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 वा. तुमचं सावकारच्या गावातल्या 9 वर्ष म्हणतोय. फक्त मला सांग किती पैसे पास, सांग फक्त. सांगू तुम्हाला. बोल. इकडे बायको आहे ना. अरे ती तर भेटन, मग पण ती पाटल्याच्या घरापाशी जी खुरपाय बाई ती कोणाची पोरगी रे ती? कोण मग सांग तुला. ते आपल्याकडे आलं पाल पाखरू काय. तुला काय लागत, तुला जे लागेल ते देतो. धर इंग्लिश पे. इंग्लिश इंग्लिश पे पण झाली पाहिजे बर का.
नक्की सांगतो तुम्हाला. हा, सावकाश जा आणि सगळ्या खबरी देत जा मला. देवा, सागर तुम्हाला हा, सावकाश जा. मला तो मला. हा. पोटात कावळं वाटायला लागले. कुठे गेले काय माहिती. कुठे गेले सांगितलं का. एक डोकं खाल्लं काम करून जेवणाचं तर राहू दे. शेणबिन भरून टाकता येईल सगळं एकत्र करून टाकू आपलं. कावळीच्या तवा येऊ दे ह्यांना. बायको एक असे गेले कुठे वाटत कावळ वाटायला लागले तवा आपण आवरून घेऊ सगळं. बायकोला तर फोन लावून विसरू कुठं आली. हॅलो, हा कुठं आले. बर ये लवकर या. बर ठेव ठेव ठेव. आईला पाऊस बी यायला लागले बुक्कीने झोप बी आहे ना. कारण आपलं घरात सरपंच. अरे वा तात्या, आईला बस तात्या. तात्या बस. काय नेमकं घरी गेलो. मग मुंबईला गेलतो. हा मग पाटलं सांगितलं हा, रात्री आलोय. मुंबईला गेला म्हणून. हो, रात्री आलोय मुंबईवर ना. मग काय काय चाललंय गावचं. मी काय तुम्ही पालखीला नव्हता राव. लय मजा आली. आपल्या गावची कामं मंजूर करून आणायसाठी मंत्रालयात गेलतो मुंबईला. आपल्या गावाला 10 कोटीचा निधी आणलाय आता मी. अरे वा. रस्ते मंजूर करून आणल्यात 5 गावचे. हा. नवीन पाईपलाईन मंजूर करून आणली गटरीची. अरे वा, लय मस्त. निधी आणला गावासाठी, त्यासाठी गेलतो तात्या. अहो, बरं, गावात काय मी गेलेल्यापासून काय गावात घडलं का दुसरं काय. या भांडवळांनी चांगली चांगली काम घेतली स्वतःकडे हम्म. आणि मला शौचालयाचा भागा म्हणून. बर, मी तरी त्यांना सांगून गेलतो. पाटील माग म्हणते हा. आता पालखी गेली पालखी. हा आकाड चालू झाला आता. हा, मग आमचं काय करता का नाही आकार. तात्या, मग? रोजच आकाड आहे आता कसला आपला अरे आकाड आहे? आकार म्हणजे सरपंच काय रोजच आपला तात्या आकाड आहे. हा, होऊन जाऊ दे की. करू आकाडाची जरा पार्टी वेळ. आपल्याला सगळ्यांना द्यायची. हा. हा, देऊ आकाडाची पार्टी देऊ सगळ्यांना. हा, हम्म. बर. अजून काय बाकी काय आता करताय काय देवाचं. सांग तुम्ही. हा, मग मी जाऊ का? हो हो, जा जा तात्या. हा, दमान जा. हॅलो. हो तात्या, घेतो घेतो तुमचा. हा हा, आणि मी निवांत फोन करतो तुम्हाला थोड्या वेळाने. हा,
ठीक 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 आहे, बघतो तात्या मी. हा बघतो बघतो. हा 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 हो हो तात्या बघतो. हा हा हा. हो हो. पाटील काय चाललंय? काय नाही हीच हिशोबाचं तुम्हाला बोलायला आलो. मनोहरला केलाय फोन मी आता मण्याला, तर येईलच आता. मग आल्यावरती बघू. बाकी काय चाललंय? हिशोब केला तर हा. आज एका वर्षात 1 करोड पैकी 50 लाख तर ते सावकारला दिले. त्याचा हिशोबाचं काय? करू हिशोब. ती आपलाच माणूस आहे आणि आपलं सगळं ते सांभाळतोय. तळ राखणार तळ चाकतीच असतोय. हिशोबाने येईल ते आता. मग आल्यावर हिशोब करू. हा जे पण काय असं ते हिशोब सांगलच त्यानं. आजपर्यंत नाही काय हे केलं. हा हिशोबामध्ये कोण नाही आणि तो आपलाच माणूस आहे. येईल. काय फोन वगैरे झाला का त्याचा? झालाय, आताच फोन लावलाय. आलो म्हटलं एक 5-10 मिनिटात येईलच आता. एवढ्या येईलच तो. का करू मी? केलता मी बघा रे. हा नाही केलता आता. आता एवढ्यातच फोन केला होता. बरं जाता देणं घेणं वाढलंय. राम राम सरपंच साहेब. अरे पाटील साहेब राम राम. तो आला आपला वाटला. बोला की काय म्हणताय, फोन केला? लई दिवस झाला आपला हिशोब नाही. वर्षाला हिशोब असतो. हो पाटील आले होते म्हणले हिशोब नाही केला. तुमच्या जीवाचा सावकार झालोय ना मी. आहे थोडा गावात पैसा चालली, वसुली चालली माझी. काय बाहेर आमचं नाव सांगत जाऊ नका. अहो असं थोडी होणार पाटील साहेब. बरं, ठीक आहे. म्हणून काय आमचं नाव बाहेर सांगू नका. पाटील तो आपलाच आहे. हा मग ठीक आहे. तुमच्या नावालाही कुठं बट्टा लागणार नाही. मग झालं. म्हण्या हा होय. तो गावासाठी सावकाराच शील, पण माझ्यासाठी मण्याचा आहे. होय ना सरपंच. आता एवढ्या दीड महिन्यात तर जेवढी काय वसुली राहिली ती अख्खी वसुली झाली पाहिजे. होणार ना. तुला काय करायचंय ते कर. कसं वसूल करायचं ते कर. तुला लागली अजून 2-4 पैलवान तालमीतनं घेऊन जा, सांगतो मी. तुम्ही सांगूच नका कशी वसुली करायची ना. हे मनाला चांगलंच माहिती. हा, अजिबात वसुली राहिली नाही पाहिजे माग. हा वर्षाला हिशोब. होय सरकार. हा सगळा जुळला पाहिजे. आपले पैसे बुडले नाही पाहिजे. अजिबात कुठं बोलून देत नाही. बुडले तर वसूल कसे करायचे चांगलंच कळतंय. नाण्या अरे काय लक्ष्मण, तुमचा अभ्यासाकडे लक्ष नाही पोरांचं. हा दिवसभर आपलं ते गुन्हेगारी कट्टा लावते तर बघत बसते तर हसत बसते दिवसभर. हा सोनबाईचं वाहिलंच. सोनबाई लावते मालिका, दिवसभर बसतेत बघत. आणि पोरांचं वेगळंच. काय दिवसांनी पोरं माझ्यासोबत काम करतात. नातो इथं शिकते आणि हुशार आहेत पोरा. चांगले आहेत, अभ्यासाला चांगले आहेत, अभ्यास करतात चांगलं. तेच आहे ना सरकार. हुशार आहे ती. पण त्यांना सरपंच व्हायचंय पुढे जाऊन. हो सरपंचासारखं करायचं म्हणतात. त्यांना मी बऱ्याच वेळा सांगतो, अरे मण्यासारखं शिका जरा. पैसे देणं सोपं आहे पण पैसे काढणं अवघड आहे. लय अवघड आहे. मण्यासारखं शिका. पण नाही म्हणतात सरपंचच व्हायचंय म्हणतात. येतात पोरं माझ्या सांगत. अरे येणार ना, सांगूच नका सरकार. हो लक्ष्मण पाटील हे दिवसभर कार्टी टीव्ही बघत बसतात. दिवसभर ती गुन्हेगारी कट्टा लावतात आणि बघत बसतात दिवसभर हसत. सोनांचं वेगळंच. सोनांच्या मालिका वेगळ्या, पोरांचं वेगळं. आणि म्हणजे हे नातून ती मुलांचं तर काही वेगळंच आहे. दिवसभर ते बातम्या लावून बघत बसते ती. म्हणून भांडणं लागते ते टीव्ही साठी यांची. म्हणून त्यांना अभ्यास करायला बी सांगायचं मधून मधून. बरं आता ये नाण्या, आता घरी पळा. काय रस्त्यात कुठं थांबायचं नाही, डायरेक्ट घर गाठायचं. हा चला जावा जरा, आता जावा. पोरं गेले ते आता जरा महत्वाची विचारचा करू. आपल्या दोघांचं पैसे येतं हे गावाला अजिबात कळता कामा नये. म्हण्या दुसरी गोष्ट, 1.5 महिन्यात सगळा वसूल झाला पाहिजे. करतो सरकार.
का हो पाटील? हा? हा. गाव आपल्याला कायमस्वरूपी आपल्या ताब्यात ठेवायचंय. हो, सरकार फक्त नाव घेतात, माणसं आहेत ना आपल्याला टाकतात. असंच पाहिजे. आणि काल गाडी आणली एक नवी, पाहिली? काल सांगत होते बोला. नवी एक गाडी आणली. आपल्यालाच म्हणायचं आता मुलाचं नाव आणि आपलं गाव. पार्टी होऊ द्या. पार्टी करो, रंगील पार्टी करो. नक्की नक्की. हा, तर चला निघू मग. चला गाडीकडे तसंच वाड्यावर जाऊ मग. चालतंय. हा? चालेल. बरं, अजून पाटील दुसरं काय नाही? नाही काय बाकी. गावातलं काहीच? काय नाही, पार्टीचं होऊ द्या. चला निघू मग. नाही आता कुंडी काढाय 4 वाजता. कुठे गेलते? भाजीला आणाय. इथे सकाळपासून कावळे वाढायला लागलेत. त्या आईला आवाज दिला, त्या आई गेली तिकडे शेळ्या घेऊन. मी तुमच्यासाठी भाजीला आणायला गेले होते. तर भाजीला आणाय गेलते का कुठे गेलते, कोण बघाय गेलत? तुम्ही काय आणत नाही म्हणून आणायला गेले. होय. मग काय आणलं भाजीला? तुमच्या आवडीचं. काय? तुमच्या आवडीची भाजी आणली. होय. बरं, जाऊ दे. ऐक की, हा इकडे हा ऐक. हा. आई बाबा गेलेत बाहेर. हा काय? हा. चल जरा. काय हो, नको तुमचं काय हो नेहमीच. जाऊ द्या, सोडा. अगं ऐक की. नाही. अगं नवीन लग्न झालंय ना, म्हणून सांगतोय तुला. अहो आई येते. अगं आई बाबांना पाठवलं बाहेर. नाही नको. आहे का? अहो हा. थांबा. गाडी घेतली. मस्तच आहे. ठार घेतली, ठार. मुलाला घेतली. पोराचं नाव आपलं गाव आहे. मस्तच आहे. कुठं चिखलात हे एकदम महेंद्राची घेतली. पण नुसतं पेड्यावर बागू नका, पार्टी बी होऊ द्या. काय सावकार? ते तर आहे. बरं, मी येतो पुढच्या कामाला माझ्या. बरं, म्हण्या तुझा आणि तेवढं ती लक्षात ठेव. चालेल. हा? चला पाटील, हा, ओके. चला बसा, जाऊ आपण. बसा. इकडं विक्या, ए विक्या, अहो कोणतर आवाज देतो. आहे बरं घरात. आता तर सावकार आलेत. आता तर काय माझी कैरच नाही. हो सावकार. अरे घरातच होता का तू? हो पैसे तर घाल बरं. सावकार, 15-20 दिवस जमा. 15-20 दिवस कशाला? तुला बोललो होतो ना मी आज येणार आहे. आज मला पैसे तरी दे, नाही तुला बोललो होतो. सावकार तुम्ही बोलताय काय? बोलता काय? पैसे मला आताच्या आता पाहिजे. मग तुम्हाला मी शब्दाचा लय पक्का आहे. जा पाठव तिला. पाठव म्हणलं ना, घेऊन यायचं. जा पळ. बघतोय माझ्याकडे. अहो काय झालं तुम्हाला? का रडताय तुम्ही? अगं माझ्याकडून एक चूक झाली. काय झालं? अगं मी एक सावकाराकडून कर्ज घेतलेलं. मग आता? सावकार म्हणतो तुला घेऊन जाणार आहे.
सावकार म्हणतो तुला घेऊन जाणार आहे आता. अहो पण आता का तुम्ही मला देणार त्यांना? माझ्याकडे पर्याय नाही, तुला 2 दिवसात आणतो मी बघ. नाही जाणार मला सोडून. कळलं ना सावकार शब्दाचा किती पक्का आहे. बघा, आज ती माझ्या वेळ आली, उद्या ती तुमच्या वेळी. सावकाराचं कर्ज कोणी घेऊ नका. एवढी मोठी माझ्यावर संकट आलंय, मी फक्त सावकाराचं थोडं कर्ज घेतलेलं, आज त्यांनी माझी बायको नेली. कुणी कर्ज घेऊ नका, सावकाराचं कर्ज कुणी घेऊ नका. पाटील काहीतरी घोळ झालेला दिसतो आज. सगळे चावडीवर म्हणले विचारते नाही विचारा तुम्ही. हे क्या काय रे बाबा, फोन केला होता, काय काम काढलंय? सरपंच, हा माझ्याकडून एक चुकी झाली. हा ह्या सावकाराकडून मी पैसे घेतलेले आणि त्यांनी माझी बायको नेली. हॅलो सावकार तुम्ही असं कसं करू शकता? सावकार काय पाटील नवीनच खेळ दिसतोय गावात आता काय हा सावकार खरंय काही? होय खरं आहे. हा त्यांनी टायमात पैसे नाही दिले, त्याची बायको नेली मी आणि आपल्या इथं कामाला लावली मी. काय चुकलं माझं? ते बी खरंच आहे. पैसे घेतले होय पाटील? पैसे घेतले ते म्हणल्यावर पैशात आता काय रे काय काय पैसे घेऊन तरी केलं का? सावकार, तुम्हाला तर माहिती आहे, लग्नासाठी पैसे घेतलेले आणि त्याच्यात आता आखाड्याचा महिना आला, एक बी बकरं जाईना. मी त्यांना बोललेलो 15-20 दिवसात देईन, पण सरपंच माझ्याकडून देणं नाही झालं. मी त्यांना मुदत मागितलेली, पण ते मुदत त्यांकडून माझ्याकडून काही देणं नाही झालं, तर त्यांनी माझी बायको नेली घरात नाही येऊन. काय मार्ग काढला पाहिजे पाटील याचा? गंभीर. अरे पण तुला तरी कळायला नको का? पैसे घेतले म्हणल्यावर वेळ द्यायला पाहिजे तर. पण सरपंच माझ्याकडून एक बी बकरं गेलं नाही, मग मी कुठनं देणार पैसे सर? अरे पण पैसे घेताना तू म्हणला होता का बकरं गेल्यावर देईन? 15 दिवसाच्या वायद्यासाठी पैसे घेतलं म्हणतो सावकाराकडनं आणि वर्षभर लावलं म्हणतोय. हा पण सरपंच माझ्याकडून येणंच नाही झालं कुठनं, म्हणून माझ्याकडून देणं नाही झालं त्यांना. आईला सावकाराचं खरंच आहे म्हणायचं जरा. होय है ना? काय मार्ग काढला पाहिजे मग आता? पैसे दिल्यावर पैसे दिले होय. सरपंच, हा आपल्या गावात असं कधी घडलं नाही. हो ना, कधीच नाही गावात असं काय आणि असं घडायला बी नाही पाहिजे. नाही. हा. पण शेवटी काय बी असलं तरी न्यायाची बाजू बी बघितली पाहिजे. आपण कधी चुकीचा न्याय आतापर्यंत दिला नाही. दिला बरं बाबा, आम्ही म्हातारे म्हणून बरे त्या विषय वेगळा चाललाय. आजपर्यंत आपण चुकीचा काय कधी निर्णय दिला नाही. सावकाराचे बी पैसे इथं त्याने बी घेतल्या, ते वर्षभर झालं दिलं नाही म्हणतोय आज. होय अहो त्या घरी सारख्या चक्रा मारत होतो मी. हा आज देतो उद्या देतो, कवर आपण चक्रा मारायच्या. घेतली त्याची बायको, लावली आपल्या इथं कामाला. काय चुकलं माझं? खरं आहे ते बी आहे की नाही? काय रानात काम करते ती? येते का त्याला काम एम तरी? लावलंय खुरपायला, गायांना चारा बिरा चारायला लावलंय. तर काय करावं पाटील मग आता? आता निर्णय देणारे ते आपण दोघच आहे. आपल्या दोघांच्या शब्दाच्या पुढे गाव जात नाही. मला काय वाटतं, जरी ही त्याची चूक असली तरी सुद्धा त्याला कामालाच न्यायचं होतं, तर मला वाटतं त्याला न्यायला पाहिजे होतं, त्याच्या बायकोला नव्हतं न्यायला पाहिजे.
नको आता त्याला नेऊन तरी कुठं लावलं असतं त्याने. नाही ना, काम करून घेतलं असतं त्याने. हम्म. पण आता जे काय बी असलं तरी झालं हे झालं. असं आहे ना. आपल्या गावाची पण आबरू राखली पाहिजे. त्यामुळं तुमचं पैसे त्यांनी दिले तर काय हरकत नाही ना तुमची. काय तसं काय नाही, कधी मला देतो माझे पैसे? पैसे द्या. हा काय योग सावकार म्हणतात पैसे कधी देतो? सरपंच तसं जुळलं की तसं सावकारांना नेऊन देतो बघा. चालतंय की मग. जुळल्यावर म्हणतोय. ठीक आहे मग पैसे जुळव आणि मग सावकाराला सांगतो आम्ही. हा बर सरपंच, हा जमन ना? जमवतो सरपंच. ठीक आहे. बघा बरं जमव आणि ती कमी पडताल ते आम्हाला सांग. आम्ही दोघं त्यात भर टाकतो आणि विषय मिटवून टाकू. तुला मी आधी बोललो होतो तिथं भेटला सावकाराच्या बसला लांब राह म्हणून. सांग झालं नाही, गरजेला पैसे घेतलेला आहे त्याने मी. तुम्ही सांगितलेलं मी ऐकलं नव्हतं. आता बघ तुझ्या कर्माचे फळ. असू दे, तुझ्या घरी. अरे तुझ्या घरी राहिली काय आणि सावकाराच्या घरी राहिली काय? काय राहतेच की, राहू दे की. असू दे. सरपंच मी लवकर जुळवणी करतो तेवढं तुम्ही बोला त्यांना. ते मात्र बघ, ते खरं आहे. लवकर जुळवणी कर आणि घेऊन जा. सावकार पैसे दिल्यावर त्याची बायको देऊन टाका. हो सरकार. हा बरोबर. हो चल. बघा आपण न्याय ही एकदम नियमाने करत असतो का नाही? हा पाटील सरपंचाची जोडी आहे. कधीच आम्ही चुकीचा न्याय केला नाही आतापर्यंत. बरोबर आहे? हो. चालतंय पाटील सरपंच. चालतंय, निघा आता मग. हा सावकार बघा कामाला लावा तिला. हो हा जावा जावा तुम्ही. कस काय झालं का नाही न्याय निवाडा चांगला? आपण कोणावर अन्यायच होऊ देत नाही. कस काय सरपंच तुम्ही लय भारी दोघांनी निवाडा केला बरं का. मग पाटील आणि सरपंच जोडी आमची. आमची सोय करा चला. तात्या करो. कसं काय आपण न्याय निवाडा करतोय दोघं? हा? कोणावरही अन्याय होऊ देत नाही. चला चला बघू. अरे बापरे. हळू तात्या. सावकार हे घ्या पैसे तुमचे. अरे सगळे आहेत का? सावकार थोडे कमी राहिल्यात, उद्या देतो. उद्या देतो. हो. बायको कुठे माझी सावकार? तुझी बायको? हा तुझी बायको आहे ना. चांगले 9 महिने लावलेत तू पैसे द्यायला. सावकार जमा करायला वेळ लागली. त्यामुळे मला पण जमा करा. तू व्यवस्थित बायको ठेवली बघ. इकडे हे बघ, ही तुझी बायको. माझं काम झालंय, मी निघतो. माझे बाकीचे राहिलेले पैसे 2 दिवसात आले पाहिजे. हे सगळी तुमची चूक आहे. हे काय केलं? हे सगळी तुमची चूक आहे. तुम्ही जर असे नसते केले तर मी ही चूक नसती केली. बर चल.